सुंदरबनच्या जंगलात एक अतिशय सुंदर देखणे असे मयूर मोर दादा राहत होते. अतिशय सुंदर होते. निळे अंग, उंच मान, डोक्यावर सुंदर असा तुरा आणि पाठीमागे जांभळ्या हिरव्या रंगाचा मोठा पिसारा. अतिशय सुंदर आणि कमालीचे देखणे होते. पण मोरू मोर दादा अतिशय गर्विष्ठ आणि अहंकारी होते, कारण त्यांना आपल्या रूपाचा आणि सुंदर पिसाऱ्याचा खूप गर्व होता. ते जंगलातल्या कोणत्याही प्राण्या पक्षात मिसळायचे नाहीत. सदैव आपल्या नादात आणि तालात असायचे. ते नाचायला लागले की जंगलातले सगळे प्राणी टाळ्या वाजवायचे, त्यांची स्तुती करायचे. पण मोरू मोर दादांना त्याचं काहीही वाटत नसे. ते त्यांच्याकडे लक्षही द्यायचे नाहीत. ते नाचायला लागले की आकाशातून मेघराजाही बरसायचा. त्यामुळे जास्त द्वेषाने मयूर मोर दादा नाच करायचे. त्यांना खूप मजा यायची. जंगलात एक ज्ञानी कासव दादा राहत होते. ते खूप हुशार आणि बुद्धिमान होते. जंगलातले सगळे प्राणी पक्षी अडचणीच्या वेळी त्यांचा सल्ला घ्यायचे. ते चांगला सल्ला द्यायचे सगळ्यांना. मग मयूर मोर दादाही त्यांचा सल्ला घ्यायचे. एकदा काय झालं, जंगलच्या शेरसिंग राजांनी जंगलात एक सांस्कृतिक कार्यक्रम ठेवला. प्रत्येकाने आपापली कला प्रदर्शन करायची. सगळे प्राणी निघाले कार्यक्रमाला. मग मयूर मोर दादाही कार्यक्रमासाठी तयारी करू लागले. ते पिसारा मोठा फुलवून अतिशय तालात नाचायला लागले. खूप छान नाचायला लागले. तेव्हा सगळे प्राणी कार्यक्रमाला निघाले होते. आणि नाचता नाचता काय झालं, मयूर मोर दादांच्या पायात काटा घुसला. त्यांनी खूप प्रयत्न केला काटा काढण्याचा. चोचीने पाय घेऊन जवळ काटा काढण्याचा प्रयत्न केला, पण काटा काही निघेना. आणि आता काय करायचं म्हणून ते एका जाग्यावर शांत बसले. तेव्हा जंगलातले सगळे प्राणी कार्यक्रमाला निघाले होते. त्यांनी पाहिलं मयूर मोर दादा झाडाखाली शांत बसले. पण कोणी त्यांना विचारलं नाही, कारण मयूर मोर दादांना त्यांच्याशी कोणीही बोललेलं आवडत नसायचं. इतर सगळे प्राणी त्यांना हीन वाटायचे. स्वतः कोणीतरी असल्यासारखे त्यांना वाटायचे. त्यांना स्वतःला मान पाहिजे असायचा. आणि कार्यक्रमासाठी शेरसिंग महाराजांनी त्यांना वेगळे आमंत्रण दिले होते. त्यामुळे सगळे प्राणी निघाले. पण लखन माकड दादांना राहवले नाही. त्यांनी पाहिलं, अरे मयूर मोर दादा असे का बसलेत, कार्यक्रमाला येणार नाहीत काय? म्हणून ते गेले आणि काय म्हणाले, अरे मयूर मोर दादा असे का बसला, कार्यक्रमाला चला की. तुम्हाला काय त्रास होतोय का? नाही, मला काही त्रास होत नाही. लखन माकड दादा, जा तू, निघतून. असं म्हटल्यावर लखन माकड दादा निघायला लागले. तेव्हा मयूर मोर दादा म्हणाले, अरे जा लखन, मला तुझी गरज नाही. असे म्हटल्यावर लखन माकड दादा न बोलता निघून गेले. आता मयूर मोर दादांना समजेना, कार्यक्रमाला तर जायचे आहे, काटा तर पायात लागलाय, आता काय करायचे. त्यांनी मग काय ठरवलं, शांतपणे झाडाजवळ जाऊन ते झोपले. तेवढ्यात काय झालं, सगळे प्राणी गेल्यावर ज्ञानी कासव दादाही कार्यक्रमाला निघाले. त्यांनी पाहिलं, अरे जंगलातले सगळे प्राणी गेले आणि मयूर मोर दादा का गेले नाही. त्यांनी तर अगोदर जाणे गरजेचे होतं. म्हणून ज्ञानी कासव दादा गेले म्हणाले, अरे मयूर मोर दादा, तुम्ही अजून झोपला तिथे, काय झालं, तुम्ही कार्यक्रमाला येणार नाही का? तेव्हा मयूर मोर दादा म्हणाले, काय सांगू कासव दादा, माझ्या पायात नाचाचं प्रॅक्टिस करत होतो, पायात काटा घुसलाय आणि काटा मोडलाय, तो निघेना, मी खूप प्रयत्न केला. मग कासव दादा म्हणाले, हे बघा मयूर मोर दादा, काटा मी तुमचा काढतो, पण एक सांगतो, तुम्ही अतिशय गर्विष्ठ आहात.
तुमचा हा गर्व अहंकार काढून टाका. मग कासवदादांनी मयूर मोरदादांच्या पायातला काटा काढून टाकला. त्याबरोबर मोरदादा उठले आणि कासवदादा म्हणाले, कधीही तुम्ही गर्व करू नका. मग मयूर मोरदादा म्हणाले, बरोबर आहे कासवदादा तुमचं. अहो, मी खूप गर्व करत होतो. माझ्या नाचण्याचा, रूपाचा, रंगाचा सगळाच मला गर्व झाला होता. मला वाटायचं या जंगलात सगळ्यात सुंदर मीच आहे, सुंदर मीच नाचतो आणि इतर सगळे हीनदीन आहे असे समजत होतो मी. पण आता माझा गर्व उतरला आहे. मला माफ करा, मी इथून पुढे असा वागणार नाही. ठीक आहे कासवदादा म्हणाले, मयूर मोरदादा तुला पश्चाताप झाला हेच खूप आहे. मग कासवदादा आणि मयूर मोरदादा कार्यक्रमाला गेले. कार्यक्रम चालू झाला होता. मग मयूर मोरदादांचा नंबर आला. मग त्यांनी स्टेजवर जाऊन पहिल्यांदा सांगितलं, हे बघा जंगलवासियो, मित्रांनो, मला माफ करा. आजपर्यंत मी माझ्या रूपाचा, सुंदरतेचा खूप गर्व केला. सगळ्यांना हीनदीन समजलो. पण आता माझा गर्व नाहीसा झाला आहे. मी इथून पुढे कधीही गर्व करणार नाही आणि सगळ्याबरोबर मिळून मिसळून राहणार आणि वागणार. त्याबरोबर सगळ्या प्राण्यांना आनंद झाला. सगळ्यांनी आनंदाने टाळ्या वाजवल्या आणि मयूर मोरदादांची स्तुती केली, वाहवा केली आणि छानपैकी कार्यक्रम झाल्यावर सगळे प्राणी आनंदाने आपापल्या घरी गेले. तेव्हापासून मयूर मोरदादा सगळ्या प्राण्यात आनंदाने राहू लागले, मिसळू लागले आणि आनंदाने नाचूही लागले. म्हणून कधीही आपल्या सुंदरतेचा, रूपाचा, गुणाचा, बुद्धीचा गर्व करू नये. हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या आजीच्या गोष्टी चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.